बनवायला स्टार्ट केलं आहे. तेव्हा मी थंड पाण्याची बॉटल आणली आहे. तर चला आपण पी. हां मी हात धुवून घेते आणि तोपर्यंत ते वाफते. हां तर एवढं कसं केलं आहे पण चांगली केली आहे आमच्या दीदी रेसिपी. हात तर धुतले. चला तिला पाणी प्यायचं आहे. बघा कशी मट्ट सांगते मला. दीदी मला पाणी प्यायचं आहे फोन धर म्हणून. बघा. आणि मित्रांनो तुम्हाला सांगू का, तुम्हाला जर मेहंदीची ऑर्डर द्यायची असेल तर मी तुम्हाला मेहंदीचा ॲड्रेस, तुम्ही मला कॉल करून मेहंदीचा ॲड्रेस सेंड करा. मी तुम्हाला मेहंदीचं म्हणजे सांगू शकता, तुम्ही ऑर्डर देऊ शकता. तात्पुरती मेहंदी काढता येते मला. बघा माझ्या दीदी हिच्या हातावर अजून मला प्रॅक्टिस नाही आहे पण ठीक आहे. ही पण काढली होती आणि हिची जायवर आली आहे म्हणजे गेलीच आहे. माझी पण गेली. आज मी जरा घासून धुतलं ना त्याच्यामुळे, नाही तर छान काढली होती मी पण मागची. हे बा ही पुढची काढली, ही पण गेली आहे थोडी. तर दीदी तू पण तुला ही पण मागची काढली होती. बघा मित्रांनो मला मेहंदी येते पण काय, आमच्या इथे लग्न होतं ना तेव्हा मला असं झालं होतं, सगळेजण मेहंदी काढताय, मी कोणाच्या हातावर काढायची असं पण झालं होतं. पण आता काय मित्रांनो, आपल्याला जर मेहंदीच येत नसेल तर काय करावं. त्याच्यामुळे मी मेहंदी शिकायचं ट्राय केलं आहे. मी फ्रीमध्ये मेहंदी काढून देऊ शकते. तर गाईज मी बोलून खूप थकली, त्याच्यामुळे मी थोडं पाणी पिते. तर गाईज तुम्हाला नाही माहीत, गाईज थंड पाणी पिल्याने ना असं निसर्गात छंद घेतल्यासारखं होतं. हा का शेंबडी कुठली बघा ती मला शेंबडी म्हणते. माझ्या वड्या वाफताय तिकडं, तोपर्यंत मी बसली. गाईज हे बघा, आपल्याला ना दिव्याकडे ना लक्ष द्यायचं, कारण की दिवा कधी पण विजू शकतो. आणि हे बघा तुम्हाला दाखवलं लांबच आहे. तर गाईज हे बघा, आणि ना तुम्हाला याची रेसिपी कळायची असेल ना तर ना तुम्ही लॉंग व्हिडिओमध्ये बघू शकता. तर बघा चिटकले, मी काहीच नाही केलं, चिटकले. तर गाईज चला, तर मी तुम्हाला दुसरीकडे घेऊन जाते. इथं आपल्याला खूपच बोर होतं. हे बघा तुळशी, अरे हा वेगळंच. आणि ह्या तुळशीमध्ये मोठ्या गोल निघतात आणि याच्यामध्ये आपल्याला दगड पण सापडला. हे बघा तुम्हाला दाखवते. हा दगड ना देवाचा राहतो आणि ह्या दगडाचं काहीतरी काम राहतं, पण ते मला नाही भाई, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते. आणि ना गाईज हे बघा, हा आमचा पूर्ण मोठा फ्लॅट आहे. आणि इथं दीदी नाही, आमचा रो हाऊस आहे. रो हाऊस म्हणजे गावाकडचं घर, म्हणजे जरा थोडं अचल बिचल. हां चालेल. तर गाईज आता मी तुम्हाला मी तुम्हाला मागचं दाखवते. मी तुम्हाला आमचं मागचं एरिया पण नाही दाखवलं. आणि ते बघा लई मोठा एरिया आहे. तिथं असं माहिती तुम्हाला केळ्याचं झाड आहे आणि ना त्या केळ्याच्या झाडामधून ना केळ्या निघतं अशी होतं. आणि इथं तुम्हाला वाटत असेल तिथं काहीच नाही, पण इथं गोम हे सगळं पाली बेली सगळं फिरतात. आणि तर ना याच्यामध्ये साप पण निघतात आणि इथं साप पण निघतात. तर चला तुम्हाला दुसरं दाखवते. तर हे बघा, तर चला आपण आता आपल्या दीदीकडे जाऊ. तुळशीचा नमस्कार करून घ्या. तर दीदी आम्ही तुमच्याकडे आलो आहे. हो, रेसिपी तयार झाली आहे. आता फक्त जे खालचं होतं ते आपण हातात घ्यायचे. का बरं हातात घेतलं तू? सांगते 2 मिनिट. आणि जे आपण जे रोल बनवले होते ना ते मी तुझ्याच मागे ठेवले. बघा, आणि तुम्हाला ते वडे पण दाखवतो. आणि हे बघा, आपली जी रेसिपी तयार केली हे असे रोल आहे. आणि त्या रोलवरून आपली जी चटणी आहे ती छान टाकायची, मस्त क्रिस्पी. आणि आपली तयार. चलो